चला, छान झालं जेवण. सॉरी सोहम, त्या रीतीमुळे तुला उगीच माझे पाय धुवावे लागले. आय एम सॉरी. सर निघाले, तुम्ही म्हणाला होतात ना त्यांना जाऊ देणार नाही आज. पण शुभ्रा, आई मग त्यांना थांबवा ना, शेवटची संधी आहे, प्लीज थांबवा. अहो अहो ऐकलत का? थांबाल का? एकदा थांबायला सांगून तर बघा. सॉरी. काय शुभ्रा, मी नाही थांबू शकले ग त्यांना. आई ग, काय मस्त वेध झाला. बापरे, नेहमीपेक्षा डबल जेवले मी आज. चालताही येत नाहीये. इतकं पोट भरलंय ना की आता मस्त ताणून द्यावी. आईला खोटी स्वप्न दाखवायची आणि स्वतः ताणून द्यायचं. काय अशी काय बघतेस? जसं मी काय बोलतोय काहीच कळत नाहीये तुला. तुला कळतंय ना तू काय बोलतोयस? तूच समजाव ना. इतका छान बेत झाला आणि या सगळ्यामध्ये आता तुला नक्की काय खटकलं? म्हणजे तुला माहितीये, या जेव्हा काहीतरी चांगलं होतं तेव्हा तुला काहीतरी खटकतं हे मला नक्कीच माहितीये. पण तुझ्या लेखी नक्की कोण चुकलं रे? आई, सर की मी? तू. काय गरज होती हे सगळं करायची? तुला माहितीये अभिजित राजे आणि आई एकमेकांशी बोलत सुद्धा नाहीये. इनफॅक्ट अभिजित राजे समोर आल्यावर ना आईला त्रास होतो. खोड म्हणालं म्हणजे आईने स्वतः सांगितलं तुला? कोणी म्हणायला कशाला हवं? मला आईचं मन कळतं. हे बघ, उगाच असं जबरदस्ती नातं जोडायची काही गरज नाहीये. तू बघितलं नाहीस, अभिजित राजे आले, फुकटचे जेवले, मानपान केलं आणि निघून गेले. आईशी धड बोलले सुद्धा नाहीत ते. खोड म्हणालं. काय मूर्खासारखा बोलतेस तू? कोणी म्हणायला कशाला हवं? मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. तोच तर प्रॉब्लेम आहे ना. डोळ्यांनी बघण्यापेक्षा मनाने ऐकलं असतं तर जास्त चांगलं कळलं असतं. खरं तर आज ते दोघं सगळ्यात जास्त बोलले एकमेकांशी आणि इतकं बोलत होते की त्यांच्यामध्ये दुसऱ्या कुणालाच बोलायचा चान्सच नव्हता. सगळं शेअर केलं, मन मोकळं केलं. कधी? नाही म्हणजे एवढं कधी बोलले ते? मी त्यांच्या बरोबरच होतो. हो, पण ते दोघं आपल्या बरोबर नव्हते, ते एकमेकांबरोबर होते. राहू दे ना, तुला नाही कळणार. कारण या भावना आहेत आणि त्या कळायला मुळात मन असावं लागतं. आणि तू जे काही मला म्हणालास ना की फुकटची नाती जोडणं वगैरे, ते ह्यातलं मी काहीच करत नाहीये. कारण मुळात जे तुटलेलं असतं ना ते जोडावं लागतं. आणि आईंचं आणि सरांचं नातं हे तुटलेलं नाहीये. तुला कळेल अशा शब्दात, अशा भाषेत सांगू का? ते दोघं अजूनही लीगली एकमेकांचे नवरा बायको आहेत. हा,
सो छान पेंग आली होती डोळ्यावर, घालवलीस. आता काय करू, ऑफिसचं काम करत बसते. लॅपटॉप बाहेरच आहे ना माझं. अजून हे दोघं लिगली नवरा बायको आहेत म्हणून वाणबिणची नाटकं सुरू आहे. आता काय दिवाळी दसरा आला म्हणजे मानपानाची सुद्धा कौतुकं असतील. हेच सगळं संपवायचंय मला. मनाने काही का असे ना, पण आता आई आणि अभिजित राजेंचं लिगल नातच संपवतो मी. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. वा वा, चेहऱ्यावर इतकं छान स्माइल बघून मज्जा आली आहे मला. कालचा तो वाण देण्याचा कार्यक्रम किती छान झाला ना ग. बाबा खूप खुश झाले. आणि तुम्ही? मलाही बरं वाटलं. कार्यक्रम छान झाला म्हणून बरं वाटलं, सर आले म्हणून बरं वाटलं? काय ग शुभ्रा, एका गोष्टीचं वाईट वाटलं मात्र, त्यांना मी नाही थांबवू शकले. काही हरकत नाही, माझ्याकडे एक नवीन आयडिया आहे. हे माझ्याकडे एक कल्पना आहे. मग तुम्ही आधी सांगा. नाही तू सांग आधी. नाही, तुम्ही आधी. म्हणजे मी मॅडीताईंना फोन केला आणि जर मी अभिज किचन मध्ये नोकरी करायला लागले तर, म्हणजे मला रोज अभिज किचनला जाता येईल आणि रोज यांना भेटता येईल. हो की नाही? आई कसल्या गोडात तुम्ही. सरांना भेटायला तुम्ही अभिज किचन मध्ये नोकरी करायला तयार झालाय. आता तुझी कल्पना सांग. माझी आयडिया काय माझ्या डोक्यात आलेली. आपण दोघी जाऊया अभिज किचन मध्ये, सरांचं सगळं सामान उचलूया आणि घरी घेऊन येऊया. म्हणजे त्यांनाही मागोमाग यावंच लागेल. त्यांचं सामान पळवून आणायचं. येस. शुभ्रा, जरा रूम मध्ये येतेस का, एक काम आहे. अरे इथे बोल की. नाही इथे नाही सांगता येणार, रूम मध्ये आहे ना. अगं शुभ्रा, तेवढा बोलवते तर जा ना तू. बर. बोल, काय काम आहे? काल तू मला जाणीव करून दिलीस की मी कुलकर्णी आहे आणि कुलकर्ण्यांच्या घरातल्या सगळ्या परंपरा आता मी सांभाळायला हव्या. अरे देवा, आता काय करायचं ठरवलंयस? सोहम, जर आता तू उलट सुलट काही करायला गेला. शुभ्रा शुभ्रा, ऐक ऐक ऐक, मला खरंच काहीतरी पॉझिटिव्ह सुचलंय म्हणून तुला आत बोलवलं. बोल. हे बघ, अधिक मासाचं आपण सरांना गिफ्ट दिलं, पण आईला काहीच दिलं नाही. म्हणजे कुलकर्ण्यांकडनं आईला काहीतरी गिफ्ट द्यायला हवं ना. चांगलं सुचलं रे. बर सांग, काय देऊया आईला? काय देऊया नाही, गिफ्ट ऑलरेडी आणलंय मी. येस, मी गिफ्ट ऑलरेडी आणलंय आणि हे ते गिफ्ट आहे. हे बघ, तू दे तिला. इतकं आणलंय साईंसाठी तर तू तू दे ना, खुश होतील त्या. नको नको, हे बघ, सरांना मीच दिलं ना गिफ्ट, मग आईला तू दे ना, बरं वाटेल तिला. चल. तुझ्या हातून आईला हे गिफ्ट दिल्यावर खरी मजा येणार आहे. काल जावयाचा मान म्हणून माझ्या हातून पाय धुवून घ्यायला फार मजा आली ना तुला. आता बघूया किती मजा येते. तू तुझ्या लाडक्या सासूची लायकी दाखवून दे. आईला कळू दे, वाण देऊन आणि पाय धुवून नवरा टिकवता येत नाही. राजेला तिच्या आयुष्यात मी टिकूच देणार नाही. आई, आई, काय ग? एक काम आहे तुमच्याकडे. बोल. काल जावयाचा मान झाला पण लेकीचा मान झालाच नाही, त्यामुळे हे गिफ्ट तुमच्यासाठी. अगं कशाला उगाच? कशाला काय, अहो तुमच्या लेकाने घेतलंय खास तुमच्यासाठी. बबड्याने आणलंय? काय रे बबड्या? आई उघडून तर बघ. साडी? तू साडी आणलीस माझ्यासाठी? अरे कशाला एवढे पैसे खर्च केलेस? थोडा ब्राईट कलर घ्यायचास ना सोहम, हा असा डल कलर का घेतलास? आईना छान दिसतात ब्राईट कलर्स. असू दे ग, त्यांनी आणली ना एवढी माझ्यासाठी. तेच तर, कशाला हवेत आईला ब्राईट कलर? मला तर वाटतं तिला ब्राईट कलर्स नाही शोभत. आई तू त्या पिवळ्या लाल या रंगाच्या साड्या नेसायच्या बंद कर आता. का?
कारण अशा भडक रंगाच्या साड्या नेसायची गरज नाही आता तिला. अगं लोक काय म्हणतील याचा विचार करायला हवा ना. लोक म्हणतील नवऱ्याने टाकलेली बाई अशी नटून थटून घरातून बाहेर जाते. बरोबर वाटतं का ते? काय बडबडतोयस कळतंय का तुला? मुळात सरांच्या आणि आईंच्या नात्याबद्दल बोलायचा तुला कुठलाही अधिकार नाहीये. आणि सर इथे नसले ना तरीही आई आणि सर एकत्रच आहेत अजूनही. वेलकम वेलकम टू ऑफिस किचन. काय सर इट्स व्हेरी बॅड व्हेरी बॅड. सर मी चालली आहे सर ऑफिस किचन सोडून कायमचं. गुड बाय सर. ए, काय झालं काय पण? सर तुम्ही मॅमवर चिडलात ते ठीक आहे पण असं दुसऱ्या बाईंकडे बघत बसायचं का सर? मॅडी, त्या बाईकडे नाही त्या बाईच्या साडीकडे बघतोय. का सर? अशी साडी आसावरीला किती छान दिसेल ना. व्हेरी ब्युटिफुल साडी सर. करेक्ट आहे सर तुमचं. आसावरीकडे अशी एक पण साडी नाही. सर माझी सेम टू सेम साडी बाय करा ना तुम्ही मॅम साठी. तोच विचार करतोय मी, कुठून बाय करू. सर वेट मी इंटरनेटवर चेक करते. त्यापेक्षा एक काम कर ना, त्या बाईंना जाऊन विचार कुठून घेतली म्हणून. ओके सर मी जाते. हॅलो मॅम. अहो आम्ही आताच तर दिली ऑर्डर. नो नो मी ऑर्डर घ्यायला नाही आलीये. मी तुमची साडी घ्यायला आली. काय? आय मीन मी तुमची साडी पाहायला आलीये. हो का? मॅम तुमची साडी खूप ब्युटिफुल आहे. कॉम्बिनेशन एकदम छान दिसतंय मॅम. थँक्यू. कुठून घेतली मॅम? अहो काय सांगू, या ब्लाउज वरची साडीच हरवली. मग इतका छान ब्लाउज नुसतं पडून होता म्हणून मी ही साडी घेतली. हा पण कुठून घेतली कुठून मॅम साडी? अहो इथूनच. तुम्हाला काय सांगू, एक दिवशी ना हे ब्लाउज घेऊन मी दुकानात गेले. म्हटलं या ब्लाउजला कॉन्ट्रास्ट साडी द्या. छान दिसतंय ना. मॅम तुम्ही उगीच गैरसमज करून घेऊ नका. काय ही साडी मला खूप आवडली आणि मला अशी साडी माझ्या बायकोसाठी घ्यायची. बघा शिका यांच्याकडून. नवरा बायकोसाठी साडी घेतो नाही तर तुम्ही सांगताय ना मॅडम. स्टेशन जवळ आहे ना मेन रोडवर रूपवती साडी कलेक्शन, त्या दुकानातून मी ही साडी घेतली. थँक्स मॅम. आणि तू माझ्या हातून आईने ही साडी द्यायला लावलीस. तू मुद्दाम केलंस ना हे? मुद्दाम काय त्यात? माझ्या आईसाठी भल्याचं आहे तेच केलं. उद्या तिच्यावर कोणी बोट उचललेलं मला नाही चालणार. ही अशी साडी नेसावी असं का वाटतंय तुला? मला मान्य आहे की हे घर सोडून गेलेत पण मला पण बिन काय आई, आता गेलेत ना ते विसर त्यांना. असं काय बोलतोयस तू सोहम? आम्ही अजूनही नवरा बायको आहोत आणि माझी खात्री आहे की हे घरी परत येतील. आई अगं हा भ्रम आहे तुझा. जागी हो. तुला कळत नाहीये ते कसे वागतायत तुझ्याशी. अगं तुला इथे आशेवर ठेव ना, ते तिथे मजा मारतायत. तुझ्याशी असलेलं नातं त्यांच्या मनातून केव्हाच संपलंय. नातं संपलं असतं ना तर ते जेवायला नसते आले. मला मान्य आहे ते आले, पण आल्यापासून ना त्यांना जायची घाई लागली होती. कधी एकदा निघतोय असं झालं होतं त्यांना. काय ना खरं तर त्यांना हे सगळं आजोबांपासून लपवायचं होतं. कारण आजोबा एकटेच आहेत ना त्यांना जाब विचारणारे. म्हणून ही सगळी नाटकं केली. सोम अति होत आहे आता. हे बघ तू मध्ये बोलू नकोस. मी माझ्या आईशी बोलतोय आणि तिच्या डोक्यात नको नको त्या गोष्टी ना तूच भरतेस. आई लोक हसतायत तुझ्यावर. ती आसावरी तिचा नवरा परत येण्याची वाट बघत बसली असं गॉसिप करतायत. अभिजित राजेंनी तुला टाकलंय आई. आणि आता हे सत्य तू लवकरात लवकर स्वीकार. आता या साध्या साड्या साधी राहणी हेच तुझं आयुष्य आहे. आणि जेवढ्या लवकर तू ते एक्सेप्ट करशील ना तेवढं चांगलं आहे तुझ्यासाठी. पुरे झाला सोहम. आई तुम्हाला हवं त्या रंगाच्या साड्या नेसा, हवं ते करा, हवं ते वागा. कुणाचं कुठलंही बंधन नाहीये तुमच्यावर. आणि राहिला प्रश्न अभिजित सरांचा, तर त्यांना तर मी घरात आणीनच. मी पण बघतो कसं आणतेस ते.
तुमच्याशी बोलून काही उपयोग नाही. हॅलो आजोबा. कोंबडीच्या आत्ता आठवण झाली का आजोबाची? पण कालचा सोहळा छान झाला हा. आजोबा कालच्या सोहळ्याबद्दलच बोलायला फोन केला होता तुम्हाला. अरे काय करतोयस तू सोहम? अरे काही कमतरता राहिली का कार्यक्रमात? हो आजोबा, कार्यक्रमातल्या कमीचं काय घेऊन बसलाय तुम्ही? तुम्हाला माहितीये का? सोहम, नको रे, त्यांना त्रास होईल. नको बोलूस त्यांना काही. आजोबा तुम्हाला माहितीये का, अभिजित राजे आणि आई हे दोघं. मी ही साडी नेसावी अशी तुझी इच्छा आहे ना, मी नेसते, पण तू बाबांना काही सांगू नकोस. आई कोंबडीच्या बोल ना झटकन. नाही नाही काही नाही आजोबा, सगळं ठीक आहे. तुम्ही काळजी घ्या. आई आई काय करताय तुम्ही? तुम्ही प्लीज सोहमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. तो इमोशनली ब्लॅकमेल करतोय तुम्हाला. आई प्लीज तुम्ही अशी हार मानू नका. हार मानण्याचा प्रश्नच नाही शुभ्रा. त्याची इच्छा आहे ना मी साडी नेसा, म्हणून नेसते. होऊ दे त्याच्या मनासारखं. असंही मला काही रंगीत साड्या दागदागिन्यांची काही हौस नाही. मला काही फरक पडत नाही आणि माझी खात्री यांनाही फरक पडणार नाही. अहो पण आई, मला फक्त यांची साथ हवी आहे शुभ्रा, आणि ती तू मला मिळवून देणार आहेस हो ना? हो आई, मी आहेच तुमच्या दोघांबरोबर, पण सोहमची अशी प्रत्येक मागणी भीतीपोटी मान्य करणं मला नाही पटत. या भीती नाहीये शुभ्रा, या सगळ्या गोष्टी ना माझ्यासाठी गौण आहेत. आणि खरं सांगू का, मला माहितीये बाबांचं माझ्यापेक्षा यांच्यावर जास्त प्रेम आहे. त्यांचा लाडका चप्पल चोरीकडनं निघून गेला, मला सोडून गेला, हे जर त्यांना कळलं ना तर त्यांना खूप त्रास होईल ग तिथे. आणि बाबांना त्रास झालेला नकोय ग मला. म्हणून आत्तापुरतं मी सोहमचं ऐकते, एवढंच. मॅडी, विश्वास, ही बघा साडी. ओ माय गॉड सर, सेम टू सेम डिझाइन आहे. वाव सर, खूप छान आहे साडी. मॅडमला नक्की आवडणार. पण सर ही साडी आणली कुठून? अरे विश्वास, आसावरीसाठी मी 7 समुद्र पारही जायला तयार आहे. इथे तर फक्त स्टेशन पर्यंत जायचं होतं यार. येस सर, यू आर सुपर हिरो. अँड माय आसावरी इज सुपर स्वीट वुमन. ती जेव्हा ही साडी नेसेल आणि त्याच्यावर ते कानातलं डोलणारं घालेल आणि केस मोकळे सोडेल, तेव्हा काय गोड दिसेल ना. सर पण ही साडी मॅडम पर्यंत कशी काय पोहोचवणार? बघूया, काहीतरी करावं लागणार. ही साडी आसावरी पर्यंत पोहोचलीच पाहिजे. आय जस्ट कांट वेट टू सी हर इन दिस साडी. वाव, आता बघ कशी आपलीशी दिसतेस. खूप दिवसांनी एकदम पूर्वीसारखी दिसतेस तू. आता कोणाची हिंमत तुला काय बोलायची? सगळ्यांना आता मी अभिमानाने सांगू शकतो की येस, ही माझी आई आहे. आणि तिने नवरा सोडून गेल्याचं सत्य स्वीकारलंय. आता पटकन ना अशा 2-4 साड्या आणखीन घेऊन येतो तुझ्यासाठी. कशाला? ही एक आणली असती पुरे. कसं कसं? आता तिची काळजी मलाच घ्यायची आहे. तिला काय हवं काय नको हे सगळं मलाच बघायचंय. नको सो, उगीच पैसे नको खर्च करूस तू. आई तुला कळत नाही ग, तुझ्याकडे ना सगळ्या भडक रंगाच्या साड्या आहेत. त्या अभिजित राजेंचा चॉईस एकदम बेकार होता. मी काय म्हणतोय, तुला आता अशाच साड्या नेसायच्या आहेत ना, म्हणून म्हटलं 2-4 साड्या घेऊन येतो ना. म्हणजे कसं रोज तुला एकच साडी नेसायला नको. काय? ठीक आहे.